तर आपण सुरू करू शकतो. ओके. तुम्ही प्रश्न वाचा. अ, कोणी कोणी विचारले ते त्या अनुषंगाने आपण पुढची उत्तरं देऊ. ओके सर. पहिला प्रश्न आहे नंदिनी जोगळेकर मॅडमनी विचारलाय, की धनु लग्नाला अष्टमात रविचंद्र युती आहे. चंद्र अस्त आहे. मग अष्टमेश अष्टमात असला तरी आयुर्दाय कमी असेल का? बर. आता टेक्निकली चंद्राला अस्त म्हणत नाही, तो अमावस्या योग होतो. चंद्र रवी युती हा टेक्निकली अमावस्या योग होतो. त्यामुळे अस्त डायरेक्टली म्हणू नये. पण येस, म्हणजे इन इफेक्ट तेच असतं की चंद्राचं पक्षबळ अतिशय कमी असतं. कुठल्याही लग्नाच्या कुंडलीत सहसा अष्टम स्थानामध्ये असणारी अमावास्या ही चांगली मानली जात नाही आरोग्य आणि आयुर्दायाच्या दृष्टीने. कारण अ, जीव जगवणारे दोन प्रधान ग्रह जे रवी आणि चंद्र आहेत, तेच कुंडलीतल्या अष्टम स्थानात आलेले असतात. अर्थातच ते जर अतिशय सुस्थितीत असतील तर काहीच प्रश्न नाही. पण ते बिघडले असतील तर आयुर्दाय किंवा आरोग्याला निश्चितपणे मोठा त्रास होऊ शकतो. पण धनु लग्नाला रविचंद्र अष्टमात असणं हा योग इतर लग्नांना रविचंद्र अष्टमात असणं या योगा इतका त्रासदायक निश्चितच नाही. यामागचं कारण तुम्ही आपला फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 3 मध्ये धनु लग्नावर जे आपण विवेचन केलेलं आहे ते नीट वाचा. एकतर रवी आणि चंद्र यांच्या अष्टमेशत्वाच्या दोषाबद्दल आपण त्यात बरचसं लिहिलेलं आहे. त्यामध्ये धनु लग्नाला चंद्र जेव्हा अष्टमात असतो तेव्हा तो अष्टमेश अष्टमात असा होतो. स्वतः चंद्र स्वतःच्या स्थानाला त्रास देणार नाही हे तर निर्विवादपणे. ओके. आता ज्यावेळेला तुम्ही मुद्दामून स्पेसिफिकली अमावास्या योगाबद्दल विचारलं आहे, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनात हे गृहीतक असणार की अमावास्या योगामुळे चंद्र निर्बली होईल किंवा बलहीन चंद्र अष्टमेश असल्यामुळे अष्टम स्थानातच असल्यामुळे साहजिकच आहे आयुर्वेदाला काही बाधा होऊ शकते किंवा काही प्रश्न उत्पन्न होऊ शकतात. पण आपण खंड 1 मध्ये ज्यावेळेला आपण रवीबद्दल अभ्यासलं, आपल्या क्लासमध्ये पहिल्या वर्षी अभ्यासलं, इव्हन खंड 4 मध्ये तर त्याच्यावर एक स्वतंत्र प्रकरणच येणार आहे. अस्तंगत ग्रहाचा जो दोष असतो, तो बेसिकली रवीकडून त्या ग्रहाला चिकटलेला असतो, बरोबर? आता रवी जेव्हा एखाद्या ग्रहाला बिघडवतो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये, तेव्हा एखादी अशी लग्न कुंडली असणं की जिकडे रवीचं मूळ कार्यच हे बिघडवण्याचं आहे. उदाहरणार्थ मीन लग्न, कारण रवी षष्ठेश आहे. अशी लग्न कुंडली आणि एखादी अशी कुंडली की जिकडे रवी कोणेश आहे, की मेष लग्नाची कुंडली आणि धनु लग्नाची कुंडली, यात फरक आहे. धनु लग्नाच्या कुंडलीला रवी भाग्येश होऊन ज्या वेळेला तो चंद्रासोबत जातो, जरी तो टेक्निकली अमावस्या योग असला तरी सुद्धा रवी चंद्राला त्या प्रमाणात बिघडवत नाही. उलट कोणेश म्हणून त्याचं शुभत्व हे अधिक प्रकर्षाने असतं किंवा प्राबल्याने असतं असं म्हणा. कारण साहजिकच आहे की अमावास्या योग पर से ज्याला आपण म्हणतो तसा रविचंद्र युती हा कुठल्याही लग्नाला असणं हे जनरल फळ आहे. पण धनु लग्नाला अमावास्या योगामध्ये रवीकडनं चंद्राला बळ मिळतं आणि रवी नुसताच कोणेश नाहीये, तर रवी आरोग्याचा कारक ग्रह सुद्धा आहे बाय डिफॉल्ट. हाही तुम्ही विचार करा. सो ह्या केसमध्ये, पर्टिक्युलर केसमध्ये कर्क राशीमध्ये अष्टम स्थानात झालेली अमावास्या ही ह्या दोन ग्रहांच्या मार्फत आयुर्दायावर मोठा तीव्र परिणाम नाही करणार. त्रासदायक किंबहुना हे जर कुठल्याही प्रकारे बिघडले नसतील, म्हणजेच इतर अनिष्ट ग्रहस्थितीचा त्यांच्यावर प्रभाव नसेल, तर आयुर्दाय चांगला राहील या व्यक्तीचा. पण अर्थात मग यांच्यावर शुक्राचा प्रभाव आहे, बुधाचा प्रभाव आहे, शनीचा प्रभाव आहे, की जे या लग्नाचे अनिष्ट ग्रह आहेत. शनी तर मारकेश पण आहे, बुध मारकेश पण आहे. ओके. तर मग मग हे ग्रह बिघडतील एकत्र असताना. मग अष्टमेश बिघडला, चंद्र बिघडला, रवी हा आरोग्याचा कारक असताना बिघडला, मग फलित वेगळी होतील. पण ते बिघडले पण रवी चंद्राला देत नाहीये. दुसरे ग्रह यांना चिकटवतात, हा मुद्दा लक्षात आला पाहिजे. आणि पहिले 3 खंड लिहिले ना, तेव्हा खास करून तिसऱ्या खंडानंतर अनेकांचे जे अभिप्राय आले, की किंवा आपल्या क्लासमध्ये पण आपण दरवर्षी शिकवतो त्याच्यानंतर येतात, की हे इष्ट-अनिष्ट ग्रहांचं आणखीन थोडं एक्सप्लेन करा किंवा हा भाग इंटरप्ले ग्रहांचा कसा असतो ते.
त्यामुळे खंड 4 मध्ये आपल्याला विस्तृत विवेचन येईल त्याच्यावर आणखी डीपली. सो तेव्हा तुम्हाला हा भाग अधिक उलगडेल आणि आपल्या क्लासमध्ये तर शिकवलाच आहे आणि आत्ताच्या पद्धतीने की रवी त्रास देणार नाही चंद्राला. रवीचं कार्यच नाही त्या कुंडलीत त्रास द्यायचं. बरं तर बरं तिथे तो राजराशी देतो. नुसतं अष्टमात आहे म्हणून बिघडला असं होत नाही. अष्टमातले ग्रह चंद्र सुद्धा खास करून कित्येक वेळेला दीर्घायुषी व्यक्तींच्या पत्रिकांमध्ये सुद्धा आढळेल, कारण तो ग्रहयोगांमध्ये बलवान असतो. इथे तर तो राशीबली पण आहे. कर्केचा चंद्र कर्क राशीत अष्टम. कळलं? आता उलट आणखीन एक उदाहरण घेऊ. समजा मकर लग्नाला अष्टमातली अमावस्या आहे. तुम्ही विचारलेलं नाहीये, पण आपण त्याचा विचार करू. तिथे पण काय होत आहे, अष्टमेश रवी अष्टमातच आहे. सो अष्टमेश अष्टमात आहेच. चंद्रही तिथेच आहे, सो अमावस्या योग पण आहे. पण धनु लग्नासारखा हा योग शुभ नाही मानता येत का? आयुर्दायाच्या दृष्टीने म्हणतोय हा मी. कारण रवी हा अष्टमेश अष्टमात असताना त्याच्यासोबत चंद्र आहे, हा मारकेश आहे धनु लग्नाचा. हा सॉरी, मकर लग्नाचा. इथे चंद्राकडनं रवीला एकतर चंद्राला स्वतःला पक्षबल नाही, तिथी बल नाही. त्या चंद्राकडे भावेशत्वाच्या नात्याने दोषास्पद कार्य आहे. दोष निर्माण करण्याचं, असं म्हणून, नॉट दोषास्पद, सॉरी, दोष निर्माण करण्याचं. असा चंद्र हे फल घेऊन रवीला जेव्हा जुळतो तेव्हा रवी बिघडतो. अगदी प्राथमिक ज्योतिषात ह्या गोष्टी आकलनात येत नाही की अरे चंद्रासारखा ग्रह कसा काय बिघडवू शकेल एखाद्या ग्रहाला. बिघडवतो. तो नैसर्गिक कारक म्हणून कदाचित बिघडवणार नाही, कारण अत्यंत सौम्य ग्रह आहे, सात्विक ग्रह आहे. पण तो भावेश म्हणून बिघडवू शकतोच ना. आपण बघितल्यात कुंडल्या तशा. तुम्हाला आठवत असेल पहिल्या वर्षी आपण काही काही कुंडल्या बघितलेल्या आहेत जिकडे षष्ठेश असताना चंद्र एखाद्या ग्रहाशी जोडला गेलाय आणि त्या ग्रहाला आजारपण म्हणा किंवा इतर त्रास कसे अनुभवायला आलेले आहेत चंद्राच्या माध्यमातून. बरोबर की नाही? कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये माय खंड 3 मध्ये काही पत्रिका आहेत सुद्धा अशा. सो त्यामुळे चंद्र सुद्धा त्रास देऊ शकतो, प्रोव्हाइडेड त्याच्याकडे ते कार्य आहे. धनु लग्नाला रवीकडे ते कार्य नव्हतं की चंद्र बिघडेल. येते लक्षात तुमच्या? हा, पक्षबलामध्ये तो कमी राहील, त्यामुळे काही कमकुवतपणा राहील. ओके. पण स्ट्रेट वे त्याला अशुभयोग मानता येत नाही धनु लग्नाला. ओके. हा. घेऊया पुढचा प्रश्न, प्रियांका. तर ह्याच प्रश्नाला पद्माकर मोचकर सरांनी विचारलंय की वृश्चिक लग्नाला रविचंद्र अष्टमात काय फळ मिळेल? सी, कसं होतं, वृश्चिक लग्नाला काय होतं, वृश्चिक लग्नाला 2 प्रकार पडतात. तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघताय हे फार महत्वाचं ठरतं. कारण रवी आणि चंद्र युती म्हणजेच अगेन अमावास्या योग हा वृश्चिक लग्नाला राजयोग पण ठरू शकतो. रादर ठरतोच. कारण वृश्चिक लग्नाला तो भाग्येश आणि दशमेश यांची युती होते. आता आपण राजयोगावर सविस्तर बोललेलो आहोत. अनेक कुंडल्याही अभ्यासलेल्या आहेत. ही युती अष्टमात झाल्याचा फायदा अष्टमाला होणारच आहे ना. अगेन आपल्या खंड 4 मध्ये त्याच्यावर सविस्तर विश्लेषण येईल. पण ही युती अष्टमात असल्याचा फायदा अष्टमाला होणारच आहे. आता सगळी जबाबदारी कुठे राहते, की अष्टमेश बुध कसा आहे. अष्टमेश बुधक आणि एक तर डिस्पॉझिटर म्हणजे राशीस्वामी म्हणून या दोन्ही ग्रहांचा. ओके. तो जर या कुंडलीमध्ये बलवान असेल तर अष्टमस्थान दणदणीत बलवान होईल आणि आयुर्दायाला बाधा येणार नाही या व्यक्तीच्या. येते लक्षात? हा, आता काही काळ आयुष्याचे त्रासाचे जाऊ शकतात, फॉर एक्झाम्पल 7.5 किंवा इतर काही काही ते गोचरीची फळ आणि इतर हे भाग आहेत. पण नुसता हा योग परसे तुम्ही बघितला तर वृश्चिक लग्नाला अष्टमामध्ये रविचंद्राची युती बाय इटसेल्फ त्रासदायक नाहीये. उलट ती अष्टमाला बळ द्यायचा प्रयत्न करेल. आर्थिक दृष्ट्या तर देईलच देईल, त्यात वादच नाही. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पण देईल. हे लक्षात घ्या. फक्त बुध मात्र बऱ्यापैकी अवस्थेमध्ये पाहिजे. बुध तिथे बिघडलेला असता कामा नाहीये. ओके. हा, पुढे जाऊया. हा सर, एक मिनिट. पुढचा प्रश्न आहे मकरंद दाते सरांचा. षष्ठे दुसऱ्या पापग्रहाच्या दृष्टीत असेल तर अशुभ परिणाम वाढतील का? आणि त्यात षष्ठेशाचे इतर स्थान वगैरे मुद्दे महत्वाचे असतात का? हा, हे बघा, षष्ठेश हा संघर्ष निर्माण करण्याच्या दृष्टीने क्रमांक 1चा ग्रह आहे कुंडलीतला, हे लक्षात घ्या. ओके. कारण ते संघर्षाचंच स्थान आहे साक्षात. ओके. उपचय स्थान म्हणून त्याचा भाग वेगळा आहे. पण जनरली भावेश या नात्याने जेव्हा षष्ठेशाचा विचार तुम्ही कराल
त्यावेळेला संघर्ष निर्माण करण्याची क्षमता षष्ठेशामध्ये आहे. हा, आता तो कोणेश पण असेल सोबत वगैरे तर भाग वेगळा राहतो अर्थातच. ओके. किंवा शुभ झाला, बलवान झाला तर भाग वेगळा राहतो. पण जनरली भावेशत्व या नात्याने षष्ठेशाग्रह संघर्ष सोडा, रोग तर निर्माण करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यात तर वाद नाहीये. बरोबर? मग अशा षष्ठेशावर क्रूर ग्रहांचे किंवा तुम्ही शब्द काय पापग्रह वापरला ना, पापग्रहांचे जर प्रभाव असतील तर साहजिकच आहे. षष्ठ मुळात एक लक्षात घ्या, पाराशरी जर बारकाईने अभ्यासलीत तुम्ही, ओके, तर पाराशरीमध्ये ना केंद्र कोणस्थानांना भद्रस्थानं म्हटलेली आहेत. ओके. आणि इतर स्थानांना पापस्थानं नाही म्हटलंय पराशरांनी. मुख्य कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा स्थानांचा संदर्भ येतो तिकडे, त्यांनाही क्रूर स्थानं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. क्रूर याचा अर्थ ती स्थानं वाईटच फळं निर्माण करतात असं नाही. हार्श फळं निर्माण करू शकतात. ती चांगली असू शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं की जगावेगळे काहीतरी कार्य करणाऱ्यांच्या अनेकांच्या पत्रिकेमध्ये, की बाबा ज्याला आपण म्हणतो की आउटस्टँडिंग काहीतरी केलेलं आहे. ओके. समथिंग स्टँड्स आउट. ओके. इन कंपॅरिझन विथ मिडिओक्रेसी. सो अशा वेळेला त्यांच्या पत्रिकेमध्ये तर ही स्थानं 3, 6, 11 वगैरे स्थानं तर दणदणीत आढळतात. ओके. ती केंद्राच्या बाहेरची स्थानं आहेत, हे लक्षात घ्या. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्यावेळेला आता तुम्ही नीट अ, अ, विचार कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की षष्ठेश हा मुळातच काही क्रूर क्रूर याचा अर्थ हार्श किंवा इंटेन्स फळ निर्माण करणारा ग्रह आहे. मग तो कष्ट असतील, रोग असतील, संघर्ष असतील किंवा इतर काही फळ. बरोबर? कॉम्पिटिशन असेल कदाचित. ओके. अशा ग्रहावर ज्यावेळेला पापग्रहाचा प्रभाव येतो, तेव्हा त्याची इंटेन्स फळं म्हणजे इंटेन्स नेचर असं आपण म्हणू ते वाढतं. हा ग्रह समजा जर बलवान असेल, समजा असं धरून चला मीन लग्नाची पत्रिका आहे, षष्ठेश रवी आहे आणि त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे. तर रवी जो झुंजारपणा देऊ शकतो, तो मंगळाच्या दृष्टीमुळे अधिक झुंजार होईल. पण ॲट द सेम टाईम रवी जे रोग आणू शकतो, ते मंगळाच्या दृष्टीमुळे अधिक दाहक असतील. येते लक्षात तुमच्या? सो अ, अ, तुम्ही प्रश्न विचारला त्या अनुषंगाने पापग्रहावरची दृष्टी षष्ठेशावर असेल, तर षष्ठेशाची तीव्रता, दाहकता अधिक वाढते. नीड नॉट बी की ती वाईट असेल. ती चांगल्याही दिशेने जाऊ शकते कदाचित. डिपेंडिंग ऑन तो ग्रह काय स्थितीत आहे. येते लक्षात तुमच्या? हां, पुढे? हा. पुढचा प्रश्न आहे अशोक धर्माधिकारी सरांचा. हां. रविचंद्राला अष्टमेशाचा दोष नसतो. याचा फलकथनात उपयोग काय? आपल्या खंड 3 मध्ये सविस्तर विश्लेषण आहे याच्यावर. अ, शास्त्रकारांनी काय सांगितलंय ते. पण ॲट द सेम टाईम शास्त्रकारांनी आपल्याकडे काय होतं बऱ्याच वेळेला हे आपल्याकडे ना एक जसं म्हणतात ना इंग्लिशमध्ये सिलेक्टिव्ह लिसनिंग, सिलेक्टिव्ह रीडिंग तसं बरंच केलं जातं. ओके. पूर्ण पेरिफेरीमध्ये सगळ्या बाजूनी विचार करून शास्त्राचा अभ्यास आपण करत नाही बऱ्याच वेळेला. शास्त्रकारांनी रविचंद्राला अष्टमेषत्वाचा दोष नसतो हे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलेलं आहे हे आपण कधी लक्षात घेत नाही बऱ्याच वेळेला. ओके. पण हेच रविचंद्र जेव्हा धनु लग्नाला किंवा मकर लग्नाला अष्टमेश म्हणून होतात आणि इतर ग्रहांसोबत जातात, तेव्हा ते प्रत्येक वेळेला चांगलाच परिणाम करतात का? की काही वेळेला अनिष्ट परिणाम प्रभाव सुद्धा अनुभवायला येऊ शकतो. हेही शास्त्रांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. हे आपण वाचत नाही आणि आपण म्हणजे आणि हे नॅचरल टेंडन्सी असते. ते काही त्यात कोणाची मुद्दामून काही कोणी करत नाही. पण हे सिलेक्टिव्ह स्टेटमेंट ज्यावेळेला जाहीर होतात ना, त्यावेळेला त्याचं ती म्हणजे बऱ्याच वेळेला वास्तवापासून फार दूर असतात आणि म्हणून आपल्या ग्रंथात मी मुद्दामून स्पेसिफिकली उल्लेख केलेला आहे, की रविचंद्राचा अष्टमेशत्वाचा दोष नसतो. याच्यामागचं मेन मर्म काय आहे? हे डिटेल्डमध्ये लिहिलेलं आहे. ॲट द सेम टाईम ते दोष नसतो म्हटल्यानंतर ते त्या कुंडलीत त्रासदायक फळं निर्माणच करत नाहीत का? तर असं अजिबात नाहीये. ते करू शकतात. आता उदाहरण घेऊ. माझ्या एक अतिशय परिचित व्यक्ती जवळची धनु लग्नाची आहे. ओके. अष्टमेश चंद्र होतो. हा अष्टमेश चंद्र आणि शनी, जो धनेश आणि तृतीयेश आहे धनु लग्नाला, यांची युती लग्नस्थानी आहे धनु राशीत. गुरु उच्चीच आहे हां, म्हणजे अष्टमातच आहे गुरु, लग्नेश. पण लग्नी चंद्र आणि शनी युती आहे. ओके. आता एकमुखाने शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, की शनीची सगळ्यात कमी त्रासदायक फळं ही धनु राशीत मिळतात किंवा गुरूच्या राशीत मिळतात. बरोबर? म्हणजे स्वराशी वगैरे सोडल्या तर, स्व उच्च राशी सोडल्या तर.
वास्तविक गुरु पण उच्चच आहे म्हटल्यावर शनीची अनिष्ट फळं तर मिळायलाच नाही पाहिजेत, वाईट. बरं, शनी वक्री वगैरे पण नाहीये. पण ही व्यक्ती, म्हणजे व्यक्तीचं अनेक रोग म्हणण्यापेक्षा कमतरता घेऊ नये अंगी, या मोस्टली पोषणाशी निगडीत आहेत. ओके. त्यामुळे अनेक गोष्टी झाल्या आहेत. यांना पीसीओएसचा त्रास आहे, स्त्री आहे, पीसीओएसचा त्रास आहे. त्यानंतर हॉर्मोनल प्रॉब्लेम्स बरेच आहेत. ओके. स्किन प्रॉब्लेम्स बरेच आहेत. केसांचे प्रॉब्लेम्स बरेच आहेत आणि ओव्हरऑल कॉन्स्टिट्यूशन हे नाजूक आहे. सहन नाही होत रागा, त्रास, ताण. ओके. इतर अनेक गोष्टी आहेत ज्या पोषणाशी निगडीत आहेत. आता पोषणाचा कारक ग्रह कोण आहे? चंद्र. बाळासा आहे ना चंद्र, म्हणजे लिहिलंय ना आपण आपल्या खंडात. आता हा चंद्र अष्टमेश होऊन लग्नी आलेला आहे. जर वास्तविक गुरुच्या अन्योन्य योगात येतो, अष्टमेश लग्नेश. जर चंद्राला अष्टमेशत्वाचा दोष नसता, हे आपण एका कॉन्टेक्स्ट मध्ये अभ्यासतोय हा आता, तर एकट्या शनीनी एवढं घराला शरीराला वेगवेगळे कमतरता दिल्या नसत्या. एकटा शनी एवढं करणार नाही, एस्पेशली जेव्हा तो चांगल्या स्थितीत असताना. पण इथे अष्टमेश जो परावलंबी ग्रह आहे, तो मारकेश शनी सोबत तिकडे आलेला आहे. अशा वेळेला अष्टमेश या नात्याने असलेलं त्याचं परावलंबित्व, त्यात तो चंद्रासारखा ग्रह आहे की जो आधीच खूप रिसिप्टिव्ह प्लॅनेट आहे, तो शनीचं कारकत्व स्वतःवर इम्पोज जबरदस्त रीतीने करतो. आणि साहजिकच आहे, मग अशा वेळेला ह्या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन जे आहे या लग्नाला, ते लग्नी हे आरोग्याच्या दृष्टीने ऍब्सोल्युटली चांगलं नाहीये. मग इथे शनीचे जसे परिणाम आहेत तसे चंद्राचेही परिणाम आहेत आणि हे एकत्रित परिणाम आहेत. भले आपण म्हणू की कदाचित कुंभ लग्नाला चंद्र जितका त्रास निर्माण करू शकतो षष्ठेच्या नात्याने, तितका धनु लग्नाला कदाचित करणार नाही असं आपण म्हणू. ओके. पण तो पूर्णतः शुद्ध झाला की तो आता कुंडलीत काही त्रास निर्माण करणारच नाही असं होत नाही. भावेशत्व या नात्याने म्हणतोय आपण. बिघडला तर कुठलाही ग्रह त्रास दर्शवतोच, पण अष्टमेश म्हणून चंद्राचा रोल पूर्ण नाहीसा झाला असं होत नाही. हे लक्षात घ्या. असं होत नाही. सेम अप्लायज टू मकर लग्नाला रवी, की अष्टमेश म्हणून काहीतरी भावेशत्व आहे ते एकदम नलिफाय झालं आणि तिकडे एकदम वॉइड तयार झाला मोठा, की बाबा म्हणजे ॲज गुड ॲज अष्टमेश ग्रहाचं काही, म्हणजे मकर लग्नवाल्यांना अष्टम स्थानासंबंधी कधी वाईट फळं मिळायलाच नको तसं पाहायला गेलं तर. का सांगा? कारण अर्धी जबाबदारी किमान भावेशावर असते ना. तो त्रास देणार नाही म्हटल्यानंतर त्या भावात किती वाईट ग्रह येऊ देत, त्या भावाचं प्रोटेक्शनच झालं ना बाय डिफॉल्ट. तसं होतं का? सो तारतम्य पराशरांनी कायम सांगितलेलं आहे, की तारतम्याने सारासार विवेक बुद्धी म्हणजे ठेवून निर्णय घ्या. तसं ह्या ग्रहांना एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये हा त्यांनी नियम वापरलेला आहे, की त्यांना अष्टमेशत्वाचा दोष नसतो आणि स्पेसिफिकली तो आयुर्दायाच्या अँगलनी आहे. कारण अष्टमेश हा ग्रह बिघडला तर आयुर्दाय कमी करेल. अदरवाईज कुठल्याही लग्नाला अष्टमेश हा ग्रह हा आयुर्दायच दाखवतो. पण रविचंद्र स्वतः आरोग्याचे, आयुर्दायाचे कारक ग्रह असल्यामुळे ते जरी थोड्या प्रमाणात बिघडले तरी ते काही अंशी ते आयुर्दाय टिकवूनच ठेवतात. कारण ते मूळ त्यांचे कारक आहेत. मग तिथे जरी अष्टमेश म्हणून ते बिघडले, तरी सुद्धा ते मूळ कारक असल्यामुळे काही अंशी ते पोषक ठरू शकतात, जर त्यांना काहीतरी इतर बाजूनी काही बळ लाभत असेल तर. पण हे सगळे विचार, हे सगळे तारतम्याने वापरावे लागतात, की बाबा इतर इन्फ्लुअन्स काय आहे, काय ग्रहस्थिती इतर बसली वगैरे, वगैरे, वगैरे. याचं सगळं वर्णन आपण केलंय खंड 3 मध्ये. एकदा डिटेलमध्ये वाचा तुम्ही. ओके? 1 मिनिट थांबा.